अजीज भाइयों और बहनों, माय चैनल बेंगलुरु आप सभी नाजरीन को खुशामदीद करते हुए पेश करता है आज की रिपोर्ट। खिलाफे शरिया और खिलाफे औकाफ चल रही साजिशों से भरी गर्म हवाओं के पेश नज़र ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के ज़ेर एहतमाम एक तहरीक जारी है। इसी सिलसिले में ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के जनरल सेक्रेटरी मौलाना फजलुर रहीम मुजादिदी साहिब और सेक्रेटरी मौलाना उमरैन महफूज रहमानी साहिब ने बेंगलुरु के प्रेस क्लब में बरोज 21 नवंबर 2024 एक प्रेस कॉन्फ्रेंस की, जिसमें बेंगलुरु में 23 और 24 नवंबर 2024 को होने वाले ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के 29वें सालाना इजलास और 24 नवंबर को ईदगाह खुद्दूस साहिब में होने वाले शानदार इजलास आम के मुताल्लिक़ तफसीलात बयान किए। जनाब सैयद शफीउल्लाह, ऑर्गेनाइजिंग कमेटी मेंबर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ने कन्नड़ा में तर्जुमा पेश किया। देखिए और सुनिए इस प्रेस कॉन्फ्रेंस की एक रिपोर्ट। ಭಾರತದಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದ ಅತಿ ದೊಡ್ಡ ವೇದಿಕೆಯಾಗಿರುವ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಮುಸ್ಲಿಂ ಪರ್ಸನಲ್ ಲಾ ಬೋರ್ಡ್ ವತಿಯಿಂದ ನಾನು ತಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ. ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಮುಸ್ಲಿಂ ಪರ್ಸನಲ್ ಲಾ ಬೋರ್ಡಿನ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾದ ಹಜರತ್ ಮೌಲಾನಾ ಶಾ ಫಜ್ಲುರ್ ರಹೀಮ್ ಮುಜದ್ದಿದಿ ಅವರು ಕೆಲವೇ ನಿಮಿಷಗಳಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಆಗಮಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಮುಸ್ಲಿಂ ಪರ್ಸನಲ್ ಲಾ ಬೋರ್ಡಿನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾದ ಹಜರತ್ ಮೌಲಾನಾ ಉಮರೈನ್ ಮೆಹಫೂಜ್ ರೆಹಮಾನಿ ಅವರು ಉಪಸ್ಥಿತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇದೇ ತರ ಬೋರ್ಡಿನ ಸದಸ್ಯರಾದ ಜನಾಬ್ ಆಸಿಮ್ ಸೇಠ್ ಅಫರೋಜ್ ಅವರು ಉಪಸ್ಥಿತರಾಗಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಈ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಶ್ರೇಷ್ಠ ಧಾರ್ಮಿಕ ಗುರುಗಳಾದ ಹಜರತ್ ಮೌಲಾನಾ ಮಕ್ಸೂದ್ ಇಮ್ರಾನ್ ಸಾಹಬ್ ರಶಾದಿ ಅವರು ಮತ್ತು ಹಜರತ್ ಮುಫ್ತಿ ಇಫ್ತಿಖಾರ್ ಅಹಮದ್ ಖಾಸ್ಮಿ ಸಾಹಬ್ ಅವರು ಉಪಸ್ಥಿತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಶನಿವಾರ ಮತ್ತು ಭಾನುವಾರ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ನಡೆಯಲಿರುವ ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಮುಸ್ಲಿಂ ಪರ್ಸನಲ್ ಲಾ ಬೋರ್ಡಿನ ಸಾಮಾನ್ಯ ಅಧಿವೇಶನದ ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿಯ ಸದಸ್ಯರಾದ ಶ್ರೀ ಸೈಯದ್ ಶಫೀವುಲ್ಲಾ ಸಾಹಬ್ ಮತ್ತು ಜನಾಬ್ ಫಯಾಜ್ ಶರೀಫ್ ಸಾಹಬ್ ಇವರು ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಉಪಸ್ಥಿತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾದ ಹಜರತ್ ಮೌಲಾನಾ ಶಾ ಫಜ್ಲುರ್ ರಹೀಮ್ ಮುಜದ್ದಿದಿ ಅವರು ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ, ವೇದಿಕೆಯ ಮೇಲೆ ಉಪಸ್ಥಿತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾನು ತಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಈ ಪತ್ರಿಕಾ ಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಹಾರ್ದಿಕವಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತೇನೆ. ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಈಗ ಮುಸ್ಲಿಂ ಪರ್ಸನಲ್ ಲಾ ಬೋರ್ಡಿನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾದ ಹಜರತ್ ಮೌಲಾನಾ ಉಮರೈನ್ ಮೆಹಫೂಜ್ ರೆಹಮಾನಿ ಅವರು ಮಾತನಾಡಲಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಅವರಲ್ಲಿ ತಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಬೇಕೆಂದು ಕೋರಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಹಜರತ್ ಮೌಲಾನಾ ಉಮರೈನ್ ಮೆಹಫೂಜ್ ರೆಹಮಾನಿ ಸಾಹಬ್ ಇವರು ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ಮತ್ತು ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ಮುಸ್ಲಿಂ ಪರ್ಸನಲ್ ಲಾ ಬೋರ್ಡಿನ ಪ್ರಧಾನ ಕಚೇರಿಯಿಂದ ದೆಹಲಿಯಿಂದ ಬಂದಿರುವುದರಿಂದ ಅವರು ಉರ್ದುವಿನಲ್ಲಿ ಮಾತನಾಡುತ್ತಾರೆ. ನಂತರ ನಮ್ಮ ಸ್ವಾಗತ ಸಮಿತಿಯ ಸದಸ್ಯರಾದ ಶ್ರೀ
ಶ್ರೀ ಶಫೀಲ್ಲಾ ಸಾಹಬ್ ಅವರು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅದರ ಸಾರಾಂಶವನ್ನು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ನಾನು ಹಜರತ್ ಮೌಲಾನಾ ಉಮರ್ महफूज रहमानी ಅವರಲ್ಲಿ ಕೋರಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಹಜರತ್ ಮೌಲಾನಾ आए हुए जो सहाफ़ी हजरात हैं, इनसे आप जो है आज के इस इजलास के इस प्रेस कॉन्फ्रेंस के मकसद की पर रोशनी डालें. हज़रत मौलाना शाह फजलुर रहीम मुजद्दिदी ಅವರು ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ಮುಸ್ಲಿಂ ಪರ್ಸನಲ್ ಲಾ ಬೋರ್ಡ್. मैं आप हजरात को इस बात के लिए शुक्रगुजार हूँ कि आप हमारी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की दावत के ऊपर और उसके इन्विटेशन के ऊपर आप यहाँ प्लेस क्लब में तशरीफ लाए. आपके तवज्जुह से और आपके वास्ते से मैं आपको ये बात बताना चाहता हूँ कि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड का 29th एनुअल जो फंक्शन है, मीटिंग है, वो बेंगलोर के अंदर होने जा रही है. और ये मीटिंग दारुल उलूम सबील रशाद के अंदर होगी और जो पब्लिक मीटिंग है वो ईदगाह अब्दुल कुद्दूस के अंदर होगी. ये जो 29वां इजलास है, ये इजलास 2 रोज़ तक चलेगा, 23rd को और 24th को, शनिचर और इतवार को. और इसमें अलग अलग सेशन होंगे. एग्जीक्यूटिव की मीटिंग होगी, फाउंडर मेंबर्स की मीटिंग होगी और जनरल बॉडी की भी मीटिंग होगी. तो इन तमाम अलग अलग मीटिंगों में अलग अलग एजेंडा है और उसमें जो ख़ास एजेंडा है, अमूमी एजेंडा जो हर प्रोग्राम के अंदर होता है, वो तो तमाम कमेटियाँ जितनी भी हैं, इस्लाह माशरा है, तफहीम शरीयत है, दारुल क़ज़ा है, लीगल कमेटी की रिपोर्ट है, वो तो एक जनरल एजेंडा होता है हमेशा एग्जीक्यूटिव के अंदर. लेकिन उसी के साथ साथ एक ख़ास जो मुद्दा है इस वक्त हमारा मेन एजेंडा है, वो वक्फ तरमीमी बिल, वक्फ अमेंडमेंट बिल 2024 है. और ये बिल 8 अगस्त को पार्लियामेंट के अंदर पेश किया गया, लोकसभा के अंदर. और जब से और अभी तक पूरे हिंदुस्तान के अंदर हमारे प्रोग्राम हो रहे हैं वक्फ तहफ़्फ़ुज़ के ऊपर, औक़ाफ़ के तहफ़्फ़ुज़ के ऊपर. और वक्फ एक इस्लामिक अमल है और हम ये चाहते हैं कि और हम ये मानते हैं कि इसमें किसी भी तरह की मुदाखलत स्टेक होल्डर से पूछे बिना ये हमारे औक़ाफ़ के और रिलीजियस मामलात में बहुत बड़ी मुदाखलत है. इसके अलावा हमारा ये भी कहना है कि अब तक जितने भी अमेंडमेंट आए हैं वक्फ के, वो सब वक्फ एक्ट को मजबूत करने के लिए, उसको स्ट्रेंथ देने के लिए आए हैं. लेकिन ये पहला अमेंडमेंट ऐसा है जो एक तरीके से वक्फ को प्रैक्टिकली ख़त्म कर देगा. वक्फ की कोई इफादियत बाकी नहीं रहेगी. तो हम जाहिर है कि इस बात के मुखालिफ हैं और हम क्या बल्कि बहुत सारी पॉलिटिकल पार्टी हमारी सपोर्ट के अंदर भी हैं. और हम ये चाहते हैं कि हुकूमत हमारे इस दर्द को समझे, हमारी इस मैसेज को समझे कि पूरा हिंदुस्तान का मुसलमान जिसने सिर्फ 13 दिन के अंदर 4.25 करोड़ ईमेल के ज़रिए अपना प्रोटेस्ट और अपना एहतजाज और इस बिल के ख़िलाफ़ अपनी आवाज़ उठाई है, ये बहुत बड़ी तादाद है. अगर 1 महीने का मौका मिलता तो शायद ये 15 करोड़ तक हमारे ईमेल पहुँच जाते हैं. यकीनन इतना माहौल बेदार है, इतनी उम्र बेदार है. तो हम इस कॉन्फ्रेंस के ज़रिए और अपनी जो एनुअल मीटिंग है उसके ज़रिए ये पैगाम भी हुकूमत को देना चाहते हैं. उसके अलावा यहाँ के जितने भी मीडिया के हजरात हैं, उन सब से हमारी रिक्वेस्ट है कि हमारे इस प्रोग्राम को बेहतरीन कवरेज दें और अच्छे तरीके से इसको पब्लिसाइज करें. और दूसरी बात ये है कि हमारे जितने भी मेम्बरान हैं, उनका सबका यहाँ पर इंतज़ाम मजलिस इस्तिक़बालिया है, उस मस्जिद इस्तिक़बालिया के जो सरपरस्त हैं वो मौलाना सगीर अहमद साहब रशादी, जो अमीर शरीयत कर्नाटका हैं, वो इसके सबसे बड़े सरपरस्त हैं. और उन्हीं की दुआओं, उन्हीं की निगरानी के अंदर ये प्रोग्राम होने जा रहा है. हम ये उम्मीद करते हैं कि ये सेशन जो 2 दिन तक चलेगा, उसमें भी आपको एक मरतबा
فوٹو سیشن کے لیے انوائٹ کیا جائے گا. اور اس کے بعد میں 24 تاریخ کو 3 بجے اس کے بعد 24 تاریخ کو بھی پریس کانفرنس 3 بجے کے لگ بھگ ہوگی. بس میں انہی مختصر باتوں کے ساتھ میں درخواست کرتا ہوں مولانا عمران محفوظ صاحب سے کہ باقی چیزوں کی آپ وضاحت فرمائیں. بسم اللہ الرحمن الرحیم. آپ سب صحافی حضرات کا میڈیا سے جڑے ہوئے بھائیوں کا استقبال ہے. مجلس استقبالیہ برائے 29واں اجلاس عام منعقدہ بنگلور کی طرف سے آپ حضرات کو انوائٹ کیا گیا ہے اور آپ یہاں آئے ہیں. آپ سب کو خوش آمدید ہے, ویلکم ہے. اور انڈیا مسلم پرسنل لا بورڈ ملک کے مسلمانوں کا سب سے بڑا متحدہ اور مشترکہ پلیٹ فارم ہے. اس میں ہر طبقے, ہر جماعت, ہر مسلک اور ہر مکتب فکر کے مسلمان شریک ہیں. مسلم پرسنل لا بورڈ 1973 میں حیدرآباد میں قائم ہوا تھا. اس کے قائم کرنے کا مقصد یہ تھا کہ مسلم پرسنل لا کی حفاظت کی جائے, یعنی جو ہمارے شرعی اور آئینی قوانین ہیں ان کے اوپر عمل کی ہمیں آزادی رہے اور اس میں کسی طرح کی کوئی مداخلت نہ ہو. اور اگر پارلیمنٹ کے ذریعے یا کورٹ کے ذریعے اس میں کوئی مداخلت کی جاتی ہے تو مسلم پرسنل لا بورڈ اس کو روکنے کے لیے آگے آئے اور ہم دستور میں, آئین میں دی گئی مذہبی آزادی کے ساتھ اس ملک میں زندگی گزار سکیں. مسلم پرسنل لا بورڈ کو قائم ہوئے 51 برس ہو چکے ہیں اور مسلم پرسنل لا بورڈ بہت کامیابی کے ساتھ اپنے قدم آگے بڑھا رہا ہے. بورڈ کا تھوڑے تھوڑے وقفے سے ملک کے الگ الگ حصوں میں اجلاس ہوتا ہے. 29واں اجلاس آپ کے شہر بنگلور میں ہو رہا ہے. پورے ملک سے بڑے بڑے علماء, لائرز اور مختلف ایکٹیویٹی انجام دینے والے بہت قابل افراد اس میں شریک ہوں گے. مسلمانوں کی تمام ملی اور دینی جماعتوں کے سربراہ اور مختلف مسالک اور مکاتب فکر کے ذمہ دار حضرات بھی اس میٹنگ میں, اس اجلاس میں آ رہے ہیں. جہاں ایک طرف مسلم پرسنل لا بورڈ کے ارکان اور مدعوین کی میٹنگیں ہوں گی, مختلف مسائل پر غور کیا جائے گا, آئندہ کے لیے راہ عمل طے ہوگا. وہیں 24 نومبر کو شام کو ایک بہت بڑا اجلاس عیدگاہ قدوس صاحب میں حضرت مولانا خالد سیف اللہ رحمانی صاحب کی صدارت میں ہوگا انشاءاللہ, جس میں ملک کے بڑے بڑے علماء اور مسلمانوں کے مذہبی سماجی رہنما انشاءاللہ خطاب کریں گے. ملک کو بھی ایک پیغام دیا جائے گا, ملت کو بھی ایک پیغام دیا جائے گا اور حکومت کو بھی یہ پیغام دیا جائے گا کہ ہم اس ملک کے باعزت شہری ہیں اور ہمیں اپنے مذہب پر عمل کی پوری آزادی حاصل ہے. اس لیے کسی کو یہ اجازت نہیں ہے کہ وہ مذہبی معاملات میں مداخلت کرے. اور یہ جو ایک بہت سنگین مسئلہ اس وقت ہمارے سامنے ہے, وقف امینڈمنٹ بل 2024 کا, اس کے سلسلے میں بھی پوری قوت کے ساتھ ایک پیغام دیا جائے گا کہ ہم اس سیاہ بل کو نامنظور کرتے ہیں, ریجیکٹ کرتے ہیں اور حکومت سے گزارش کرتے ہیں, بلکہ مطالبہ کرتے ہیں کہ اس بل کو واپس لے لیں, اس لیے کہ یہ بل وقف جائیدادوں کے لیے سخت نقصان دہ ہے. ہمارا یہ ماننا ہے کہ مساجد, مدارس, یتیم خانے, ملی تعلیمی سماجی ادارے سب اس وقف امینڈمنٹ بل کی وجہ سے خطرے میں آ جائیں گے, نہایت دشواریاں پیدا ہوں گی. اس وقف امینڈمنٹ بل میں وقف بائی یوزر ختم کیا گیا ہے, جس کی وجہ سے وقف جائیدادیں خطرے سے دوچار ہوں گی. آج اگر کوئی مسجد ہے, مدرسہ ہے, کوئی ادارہ ہے جو وقف کے مصرف میں استعمال ہو رہا ہے
तो बावजूद इसके कि उसके पास कोई दस्तावेज़ डॉक्यूमेंट नहीं है उसे वक्फ माना जाता है। लेकिन आइंदा इस बिल के खुदा न खास्ता लागू हो जाने के बाद ये होगा कि हर वक्फ इदारे से कागज़ मांगा जाएगा, डॉक्यूमेंट तलब किए जाएंगे। अगर वो मौजूद न हुए तो उस जगह को वक्फ न माना जाएगा, उसे सरकारी मिल्कियत भी करार दिया जा सकता है। ये ऐसी ख़तरनाक चीज़ है जिसकी वजह से हर वक्त जायदाद पर हर वक्त ख़तरे की तलवार लटकी रहेगी। इसीलिए मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ने और तमाम मिली दीनी जमातों और तंजीमों ने एक आवाज़ होकर वक्फ अमेंडमेंट बिल को नामंजूर करने की बात की है। और अभी आप हमारे जनरल सेक्रेटरी मोहतरम से सुन चुके कि मुसलमानों ने पूरी क़ुव्वत के साथ JPC के सामने अपनी राय रखी है और इस बिल को नामंजूर करने की बात कही है। यहाँ 24 नवंबर को जो इजलास होने जा रहा है शाम को, इंशाअल्लाह उससे भी पूरे मुल्क को एक पैगाम दिया जाएगा। मैं बेंगलोर के गैरतमंद मुसलमानों से और तमाम रियासत कर्नाटक के मुसलमानों से और इंसाफ पसंद लोगों से गुजारिश करता हूँ आप सब के तवज्जुह से कि वो 24 नवंबर को होने वाले इजलास में ज़रूर शरीक रहें, अपनी ईमानी गैरत के सबूत दें, कारोबार बंद रख कर आएँ। स्कूलों और मदारिस के हजरात से भी गुजारिश है कि वो ज़रूर शरीक हों और इस इजलास को न सिर्फ ये कि कामयाब बनाएं बल्कि इस इजलास के ज़रिए जो पैगाम मुल्क को जाने वाला है उसमें अपना हिस्सा लगाएं। हमें उम्मीद है कि इस जमहूरी मुल्क में जमहूरी तकाज़ों के मुताबिक आईन और दस्तूर के दायरे में रहते हुए मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की ये कोशिशें कामयाबी की मंजिल तक पहुँचेंगी और इंशाअल्लाह ये वक्फ बिल नामंजूर होकर रहेगा। आपका बहुत बहुत शुक्रिया। ಮಾಧ್ಯಮ ಬಾಂಧವರೇ, ಅಖಿಲ ಭಾರತ ಮುಸಲ್ಮಾನರ ವೈಯಕ್ತಿಕ ಕಾನೂನು ಮಂಡಳಿ ಪರವಾಗಿ ತಮಗೆಲ್ಲ ಸುಸ್ವಾಗತ. I welcome all the journalists on behalf of All India Muslim Personnel Law Board. ಇದು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆ 1973ರಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆ ಆಯಿತು. ಇದು ಸ್ಥಾಪನೆ ಆಗಿದ್ದು ಮುಸಲ್ಮಾನರ ವೈಯಕ್ತಿಕ ಕಾನೂನು ಅಂದರೆ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾನೂನನ್ನು ರಕ್ಷಿಸಿಕೊಳ್ಳಲು ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರುವ ಹಕ್ಕುಗಳ ಪ್ರಕಾರ ರಕ್ಷಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ಸ್ಥಾಪನೆಯಾದ ಅಖಿಲ ಭಾರತ ವೈಯಕ್ತಿಕ ಮುಸಲ್ಮಾನರ ಕಾನೂನು ಮಂಡಳಿ. ಈ ಮಂಡಳಿಯ 1973ರಿಂದ ಈಗಿನವರೆಗೂ 28 ಅಖಿಲ ಭಾರತ ಸಮಾವೇಶಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ. ಈಗ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ 1975ರಲ್ಲಿ ಒಂದು ಸಲ ಆಯಿತು. ಅದಾದ ನಂತರ ಸುಮಾರು 25 ವರ್ಷದ ನಂತರ 2000 ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಸಲ ಆಯಿತು, ಎರಡನೇ ಸಲ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ. ಮತ್ತು ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ನಡೆಸುತ್ತಾ ಈ ಸಲ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ 24 ವರ್ಷಗಳ ನಂತರ 2024 ತಾರೀಕು 23-24 ನವೆಂಬರ್ಗೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಇರೋ ಒಂದು ಅರಬಿಕ್ ಕಾಲೇಜ್ ದಾರುಲ್ ಉಲೂಮ್ ಸಬೀಲ್ ಇರ್ಷಾದಲ್ಲಿ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಬೃಹತ್ ಸಮಾವೇಶ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಸಬೀಲ್ ಇರ್ಷಾದಲ್ಲಿ ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಟಿವ್ ಮೀಟಿಂಗ್ ಇರುತ್ತೆ 2 ದಿನ. ಅದರದ್ದೇ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಾರ್ವಜನಿಕ ಸಮಾವೇಶ ಹಜರತ್ ಖುದ್ದೂಸ್ ಸಾಬ್ ಈದ್ಗಾನಲ್ಲಿ ನಡೆಸಲಾಗುವುದು. ನಮ್ಮ ಅದು ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾನೂನುಗಳು ಕಾಪಾಡುವುದು ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ಅಖಿಲ ಭಾರತ ಮಂಡಳಿಯ ನಮ್ಮ ಗುರಿ ಆಗಿದೆ. ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರುವ ಎಲ್ಲ ಧರ್ಮಗಳಿಗೂ ಎಲ್ಲ ಧಾರ್ಮಿಕ ಆಚರಣೆಗಳಿಗೂ ನಮ್ಮ ಭಾರತದಲ್ಲಿ ಸಂವಿಧಾನ ಪೂರ್ತಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಕೊಟ್ಟಿದೆ. ಅವರವರ ಧರ್ಮದ ಮೇಲೆ ಅವರವರು ಆಚರಣೆ ನಡೆಸಿಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕಾಗಿ ಆ ಆಚರಣೆಗಳ ಹೇಗಿದೆಯೋ ಹೇಗೆ ಕೊಡಲಾಗಿದೆಯೋ ಅದೇ ರೀತಿ ಕಾಪಾಡುವುದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಅಖಿಲ ಭಾರತ ವೈಯಕ್ತಿಕ ಕಾನೂನು ಮಂಡಳಿ ಸ್ಥಾಪನೆಗೊಂಡು ಅದನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಹಂತಗಳಲ್ಲಿ. ಈಗ ಪ್ರಸ್ತುತ ಆಗಸ್ಟ್ 8ಕ್ಕೆ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟಲ್ಲಿ ಈಗಿನ ಸರ್ಕಾರ ವಕ್ಫ್
ಅಮೆಂಡ್ಮೆಂಟ್ ಬಿಲ್ 2024 ಅನ್ನೋ ಒಂದು ಬಿಲ್ಲು ಮಂಡಿಸಿತು. ಅದನ್ನ ಅಖಿಲ ಭಾರತ ಕಾನೂನು ವೈಯಕ್ತಿಕ ಕಾನೂನು ಮಂಡಳಿ ಪೂರ್ತಿಯಾಗಿ ವಿರೋಧಿಸುತ್ತೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮ ಒಂದು ಕರೆಗೆ ಪೂರ್ತಿ ನಮ್ಮ ಭಾರತದಿಂದ 13 ದಿನ ಮಾತ್ರ JPCಯಿಂದ ಸಮಯ ಕೊಡಲಾಗಿತ್ತು. ಆ 13 ದಿನದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 3,75,00,000 ಮೆಸೇಜ್ಗಳು ಕೊಟ್ಟು ಈ ಕಾನೂನು ತರಬೇಡಿ, ಇದರಿಂದ ನಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗುತ್ತೆ, ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿರುವ ಸಂವಿಧಾನದ ಹಕ್ಕುಗಳ ಮೇಲೆ ಚ್ಯುತಿ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಅದನ್ನು ವಿರೋಧಿಸಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ ಮುಸಲ್ಮಾನರು, ಭಾರತೀಯರು. ನಮ್ಮ ಈಗ ಜನರಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಏನಾದರೂ 1 ತಿಂಗಳೇನಾದ್ರು ಸಮಯ ಕೊಟ್ಟಿದ್ದಿದ್ರೆ 15 ಕೋಟಿ ಮೆಸೇಜ್ಗಳು ಬಂದ್ಬಿಡ್ತಾ ಇದ್ವು ಬೇಡ ಅಂತ. ಯಾಕಕ್ಕೆ ಅಂದರೆ ಯಾವುದು ಬಿಲ್ ತಂದಿದೆಯೋ ಸರ್ಕಾರ, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ, ಆ ಬಿಲ್ಲಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿರುವ ಸಂವೈಧಾನಿಕ ಹಕ್ಕುಗಳನ್ನು ಮೊಟಕುಗೊಳಿಸುವಂಥ ಎಲ್ಲ ವಿಚಾರ ಅದರಲ್ಲಿದೆ. ಇದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮುಸಲ್ಮಾನರು ಅದನ್ನು ವಿರೋಧಿಸಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ 25 ಕೋಟಿ ಭಾರತೀಯ ಮುಸಲ್ಮಾನರ ಪರವಾಗಿ ಅಖಿಲ ಭಾರತ ವೈಯಕ್ತಿಕ ಕಾನೂನು ಮಂಡಳಿ ಅದನ್ನು ವಿರೋಧಿಸುತ್ತೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಈಗ ಅದನ್ನ ಮುಖ್ಯವಾಗಿಟ್ಟುಕೊಂಡು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಧಾರ್ಮಿಕ ವಿಷಯಗಳು ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಆರ್ಬಿಟ್ರರಿ ಕೌನ್ಸಿಲ್ ಮತ್ತು ರಿಲಿಜಿಯಸ್ ಕೌನ್ಸಿಲಿಂಗ್ ಇಂಥ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಗಳು ಹುಟ್ಟಾಕಲಾಗಿದೆ ನಮ್ಮ ಮಂಡಳಿ ಪರವಾಗಿ. ಅದರಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ನಮ್ಮ ಮುಸಲ್ಮಾನರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ವಿಷಯಗಳು ಅಥವಾ ಮದುವೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ವಿಷಯ ಅಥವಾ ಧಾರ್ಮಿಕ ವಿಷಯ ಏನಾದರೂ ಅದರಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಕಮ್ಮಿ ಆದರೆ ಅದನ್ನು ಮುಸಲ್ಮಾನರ ಒಂದು ಕೌನ್ಸಿಲಿಂಗ್ ಸೆಂಟರ್, ಆರ್ಬಿಟ್ರರಿ ಸೆಂಟರ್ಗೆ ಬಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಮುಕ್ತಾಯ ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ನ್ಯಾಯ ದೊರಕಿಸ್ಕೊಳ್ಳಲಾಗುತ್ತದೆ. ಅದನ್ನು ಅಖಿಲ ಭಾರತ ಕಾನೂನು ಮಂಡಳಿ, ವೈಯಕ್ತಿಕ ಕಾನೂನು ಮಂಡಳಿ ಅದನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ನಡೆಸ್ತಾ ಇದೆ. ಈಗ ಇಲ್ಲಿ ನಡೆಯುವ 24ನೇ ತಾರೀಕಿನ ಒಂದು ಸಮಾವೇಶಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಜನರಲ್ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಸಾಹೇಬರು ಮತ್ತು ಅಲ್ಲಿಂದ ಬಂದಿರೋ ಇನ್ನೊಬ್ಬ ಸಾಹೇಬರು ಇಬ್ಬರು ಕರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಎಲ್ಲ ಮುಸಲ್ಮಾನರು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ವ್ಯಾಪಾರಗಳನ್ನ ಮತ್ತು ಸ್ಕೂಲ್ಗಳನ್ನ, ಮದರಸಾಗಳನ್ನ ಮುಚ್ಚಿ ಅವತ್ತೆಲ್ಲ ಬಂದು ಕೂಡಬೇಕು. ನಾವು ಸಂದೇಶ ಕೊಡಬೇಕಾಗಿದೆ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ. ಇದು ಆಗಸ್ಟ್ 8ಕ್ಕೆ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟಲ್ಲಿ ಮಂಡಿಸಿದ ಬಿಲ್ಲನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ವಿರೋಧಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆಮೇಲೆ ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕೂ ಏನು ಕೊಳ್ಳಾಗಿದೆಯೋ ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಆ ಬಿಲ್ ವಿರೋಧಿಸ್ತಾ ಇದೆ. ಆ ಬಿಲ್ಲಲ್ಲಿ ಅದನ್ನು ವಿರೋಧಾಭಾಸ ಇದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅದನ್ನು ನಾವೆಲ್ಲ ವಿರೋಧಿಸಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ನಾವು ಸೇರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಸಲ ಆ ವಿಷಯ ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡದಾಗಿರುತ್ತೆ. ಎಲ್ಲ ಬೇರೆ ಬೇರೆ ಮುಸಲ್ಮಾನರ ಧಾರ್ಮಿಕ ವಿಷಯಗಳನ್ನ ಮಾತನಾಡಿ ಅದನ್ನು ಇತ್ಯರ್ಥಪಡಿಸುವಂಥದ್ದು ಮಂಡಳಿಯ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಕೂಡಿರುತ್ತೆ. ಇಷ್ಟನ್ನು ಹೇಳಿ ತಮಗೆಲ್ಲ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಎಲ್ಲ ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರನ್ನು ಸ್ವಾಗತಿಸ್ತಾ ನಾನು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಥ್ಯಾಂಕ್ಸ್. वो आपका बहुत मेन एजेंडा इस बार रहने वाला है. आप कैसे अप्रोच कर रहे हैं इस पूरे मसले को? जब लास्ट टाइम 8 अगस्त को ये जब प्रेजेंट हुआ पार्लियामेंट के अंदर, उससे कई रोज़ पहले से ये खबरें आना शुरू हो गई थी कि वक्फ अमेंडमेंट बिल आने वाला है. पार्लियामेंट में जब 8 अगस्त को पेश हुआ ये बिल प्रेजेंट किया गया, उसके 2 दिन पहले उसका ड्राफ्ट भी हमारे सामने आ गया था. लेकिन हमको पता था कि एक पार्लियामेंट के मेंबर ने इस गवर्नमेंट से पहले वाली गवर्नमेंट में वक्फ एक्ट 1995 को ख़त्म करने की बात कही थी. तो हमको ये अंदाज़ा हो गया था कि वक्फ को बिल्कुल एकदम ख़त्म कर देना चाहते हैं. लेकिन उस पर कोई डिस्कशन नहीं हुआ लास्ट गवर्नमेंट के अंदर. हमने समझ लिया कि अब कोई ना कोई इस बात को दोबारा लेकर आया जाएगा. तो गवर्नमेंट ने किसी भी मसलहत से, किसी भी रीज़न की वजह से वक्फ को ख़त्म करने में अमेंडमेंट बिल पेश कर दिया. ये उसका एक पॉलिटिकल उसकी एनालिसिस थी कि अगर वक्फ को ख़त्म करने की बात करेंगे तो हाय हुल्ला होगा. सर कैमरे की तरफ कैमरा देख के बात करते हैं. जब हमको ये अंदाज़ा हुआ कि वक्फ अमेंडमेंट जो वक्फ ख़त्म करने का जो बिल लाया गया था, प्राइवेट बिल, एक मेंबर पार्लियामेंट के ज़रिए,
तो हमको अंदाज़ा हो गया था कि लास्ट सेशन के अंदर, लास्ट गवर्नमेंट के अंदर इस पर कोई गुफ्तगू डिस्कशन नहीं हुआ, तो अब ज़रूर दोबारा ये मसला छेड़ा जाएगा। अब जब दोबारा ये गवर्नमेंट बनी तो उसने वक्फ अमेंडमेंट बिल लेकर आई, वक्फ 1995 को ख़त्म करने की बात नहीं कही। ये अमेंडमेंट बिल भी उतना ही ज़्यादा ख़तरनाक है जितना कि वक्फ एक्ट को ख़त्म करने वाली बात की गई थी। और ये प्रैक्टिकली उसने 42 अमेंडमेंट इसमें लेकर आई है गवर्नमेंट, और उसने अपना बिल पेश किया है पार्लियामेंट के अंदर। जिस दिन ये बिल पेश किया गया हमारी प्रिपरेशन थी, हम 50-60 MP से ऑलरेडी हम मिल चुके थे। जब पार्लियामेंट में डिस्कशन हो रहा था तो बहुत स्ट्रांग व्यू था अपोजिशन पार्टीज़ का, और एलाइज पार्टीज में चंद्रा बाबू नायडू से भी हमारा इंटरेक्शन था, हमारे बोर्ड के जो मेंबरान हैं उनका इंटरेक्शन था, डायरेक्ट मेरा नहीं था लेकिन बोर्ड के मेंबरान का इंटरेक्शन था। और मैं समझता हूँ कि अपोजिशन पार्टीज़ और एलाइज पार्टीज़ का एक प्रेशर था जिसकी वजह से गवर्नमेंट ने इसको जॉइंट पार्लियामानी कमेटी के अंदर भेज दिया, JPC के अंदर भेज दिया। हमने पूरे हिंदुस्तान में गोया कि जो मुसलमानों ने, मिली तंजीमों ने और ऑर्गेनाइजेशन ने और अलग अलग वक्फ बोर्ड ने भी अलग अलग स्टेट के रिप्रेजेंटेशन पेश किए, और सबका एक तरफ से मेन मुद्दा यही है तमाम लोगों का, हिंदुस्तान के मुसलमानों का, कि ये वक्फ बिल का जो अमेंडमेंट है ये ख़त्म ही करने वाला है वक्फ एक्ट को, लिहाजा ये बात हमें मंजूर नहीं है। इससे पहले जितने भी बिल आए हैं उसमें मुसलमानों से इंटरेक्शन करके, मुसलमानों के सजेशन लेकर, मुसलमानों की राय हो रहा है उसमें आप क्या करेंगे इस बिल को लेकर? आपका जो सेशन शुरू 2 दिन का जो हो रहा है, हाँ, इसमें क्या करने वाले? उसमें डिस्कशन करेंगे, हम आगे की स्ट्रेटजी बनाएंगे इस 2 रोज़ के अंदर, और फिर तय करेंगे कि अगला हमारा स्टेप क्या होना चाहिए। सर आपने कहा और जो भी हम स्टेप लेंगे वो हम कानून के दायरे में रहकर, कॉन्स्टिट्यूशन में रहकर, जो हम डेमोक्रेटिक सिस्टम में हमको एक अथराइज हैं अपने एहतजाज को, अपने प्रोसेस को दर्ज करवाने के लिए, उसका तरीका क्या होगा वो बाद में तय करेंगे। आपने कहा कि 3 करोड़ से ज़्यादा लोगों ने इसके ऊपर आपत्ति जताई है और उसको खारिज कर 4.25 करोड़ लोगों ने, लेकिन जो केंद्रीय अल्पसंख्यक कल्याण मंत्री हैं उन्होंने कल एक बयान दिया है कि जो सेशन शुरू होने वाला है विंटर सेशन, उसके फर्स्ट वीक के लास्ट डे में ये बिल पेश होने जा रहा है। JPC से उन्होंने रिपोर्ट मांग ली है, तो वो सरकार जो है वो लगता है कि इस पर पूरी तरह से फर्म है कि वो इस बिल को लेकर आने जा रही है। तो आपका क्या रुख रहने वाला है? हमारा रुख ये है कि सरकार को ये बात चाहिए कि हम हिंदुस्तान में सबसे बड़ी अक़लियत हैं। हम अंदाजे के मुताबिक ये समझते हैं कि 18-20 करोड़ मुसलमान इस मुल्क में रहते हैं। हम इस मुल्क के सिटीज़न हैं और हमें कॉन्स्टिट्यूशन पर पूरा भरोसा है। कोई भी बिल ऐसा नहीं लाना चाहिए गवर्नमेंट को जो अनकॉन्स्टिट्यूशनल हो। हम ये समझते हैं कि हम जब कॉन्स्टिट्यूशन पर यकीन रखते हैं तो गवर्नमेंट हमारे से ज़्यादा जिम्मेदारी और रेस्पॉन्सिबिलिटी है गवर्नमेंट की कि वो कॉन्स्टिट्यूशन पर यकीन रखे, इतनी कि वो कॉन्स्टिट्यूशन के प्रोटेक्ट करने की जिम्मेदारी हमसे ज़्यादा गवर्नमेंट की है। तो गवर्नमेंट ऐसा कानून लेकर आए जो कि काला कानून हो, हम इसको एक्सेप्ट नहीं करेंगे। एक सर आज मसला संभल उत्तर प्रदेश से भी उठा है सर, वहाँ पर एक बहुत बड़ी तादाद में लोग जो शाही जामा मस्जिद है उसके बाहर जमा हुए हैं, ये कहते हुए कि पहले वो एक हरियर मंदिर था। असदुद्दीन ओवैसी जो है वो ये कह रहे हैं कि बाबरी मस्जिद अभी हम जो बात कर रहे हैं प्रेस कॉन्फ्रेंस, वो सिर्फ हमारे जो वक्फ बिल है और जो हमारी जो मीटिंग हो रही है उसको लेकर, कोई और एजेंडा नहीं है हमारा। लेकिन सर वहाँ तनाव बहुत ज़्यादा हो गया है, बहुत ज़्यादा है और सर्वे की मांग उठ रही है। क्या आपको नहीं लगता कि ये मसला बड़ा हो रहा है? देखिए, कोई भी मसला इस तरह का हो वो पॉलिटिकल पार्टीज़ की तरफ से, ख़ास तौर पर कम्युनल फोर्सेस की तरफ से उठाया जाता है ताकि इमोशनल माहौल पैदा किया जाए, ताकि माहौल ख़राब हो, उस माहौल ख़राब में उसको पॉलिटिकल गेन करने का मौका मिले। हम ये समझते हैं कि जो भी मसला है बातचीत करती है उसको हल करना चाहिए। एक सवाल सर, इस बीच में कई मामले सामने में आए, कर्नाटका से मामले सामने आए, केरल से मामले सामने आए, तो क्या आपको लगता है कि ये भी क्या इमोशनल बनाने की कोशिश थी? क्योंकि कर्नाटका में तो जो नोटिस भेजे गए वो कर्नाटक सरकार, देखिए वो पुराना मसला है यकीनन, और कोई भी अगर किसी भी तरह का कोई भी करप्शन है अगर वक्फ बोर्ड में, तो हमारी और हुकूमत की मिलीजुली जिम्मेदारी है कि उसको हम दूर करें। ठीक है, तो क्या आप जो ये 2 दिन का सेशन होगा उसके अंदर में उन मसलों पे भी चर्चा करेंगे कि कौन सी ऐसी चीज़ें हैं जिनको दुरुस्त किया जाना चाहिए? जी बिल्कुल। आरोप तो सर वक्फ बोर्ड पर लगा कि एनक्रोचमेंट हो गया, किसानों ने बहुत बड़ी एक
फहरिस्त दी है विजयपुरा से। तकरीबन 1200 किसान कह रहे हैं कि हमारी ज़मीनों के लिए नोटिस आ गए हैं वक्फ बोर्ड से कि ये ज़मीन वक्फ है। ये सब क्यों हुआ है उसके पॉलिटिकल रीजन है, इस पर हम गुफ्तगू नहीं करेंगे। सर फिर एक बार संभल को ही लेके पूछती हूँ, क्योंकि देखिए ज्ञानवापी में पहले जो है मसला उठा था सर्वे का, लेकिन सर्वे हुआ भी। क्या आपको नहीं लगता कि अब एक बार फिर अगर यहाँ पर भी सर्वे होता है शाही जामा मस्जिद में, तो आगे क्या होगा? संभल की अगर बात करें, देखिए, एक मिनट सर, थोड़ा सा ये माइक इस तरफ ले, मुझे दे दीजिए सर जी। रहने दीजिए सर। जयपाल जी थोड़ा मोबाइल प्लीज कर। हाँ हाँ तो मैं आपको देता हूँ सर जयपाल। हाँ जी सर। देखिए, नहीं ठीक है ठीक बोले है। सबल की जामे मस्जिद का जो मामला उठाया कैमरे की गया तरफ से और सर्वे की बात की गई है और वहाँ हंगामा हो रहा है। बुनियादी सवाल ये है, सबल की जामे मस्जिद के सिलसिले में जो मामला उठाया गया है। अरे भाई जरा आप लोग चुप रहें, जब बात की जाए। सबल की जामे मस्जिद को लेकर जो मामला उठाया गया है और जिस तरह तनाज़ा खड़ा किया जा रहा है और मीडिया के ज़रिए इसको दो कम्युनिटी के दरमियान का एक मसला बनाया जा रहा है। इस सिलसिले में हमारे मुल्क में 1991 का कानून है कि जो इबादतगाह 1947 के बाद जिस हैसियत में थी उसकी हैसियत को मुतबर माना जाएगा। और सुप्रीम कोर्ट ने बाबरी मस्जिद का फ़ैसला सुनाते हुए इस कानून की अहमियत पर रोशनी डाली थी और ये कहा था कि ये बहुत ज़रूरी कानून है, इस पर अमल होना चाहिए। अब सवाल ये है कि जब कानून मौजूद है तो अदालतें उस कानून से परे हटकर क्यों सर्वे का हुक्म दे रही हैं जबकि कानून मौजूद है, सुप्रीम कोर्ट की वाज़ेह गाइडलाइन मौजूद है। और फिर अगर सर्वे की बात की जाती है तो मीडिया के ज़रिए दो तबकों के दरमियान नफ़रत फैलाने की बात क्यों की जाती है? इससे तो तनाव बढ़ेगा। यकीनन अमन व अमान कायम रखना हर एक तबके की ज़िम्मेदारी है, लेकिन अमन व अमान कायम रखने से ज़्यादा ज़रूरी ये बात भी है कि किसी की इबादत गाह पर हाथ न डाला जाए और अगर कहीं अमन और शांति है, मामलात चल रहे हैं तो गैर ज़रूरी तरीक़े पर उसको आगे न बढ़ाया जाए। इसलिए हमारी ये गुजारिश है कि अमन व अमान भी कायम रहे। नाज़रीन, अगर आपको हमारी वीडियो अच्छी लगती है तो इसको लाइक करें, शेयर करें और माय चैनल बेंगलुरु को सब्सक्राइब करें। थैंक यू, शुक्रिया।